श्री स्वामी समर्थ. धनु राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत लाभणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना पूर्णत्वास जाणार का? नोकरी आणि व्यवसायात काही नवीन संधी मिळणार आहेत का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील का? प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि विश्वास वाढेल का? कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक आणि सुखद राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, नवीन संधी आणि प्रगतीचा ठरू शकतो. तुमचा आशावादी स्वभाव आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करण्याची वृत्ती तुम्हाला अनेक अडचणींमधून सहज बाहेर काढेल. या आठवड्यात काही नवीन अनुभव मिळतील जे भविष्यात महत्त्वाचे ठरू शकतात. मनात असलेल्या काही मोठ्या योजना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते किंवा एखादे मार्गदर्शन मिळू शकते ज्यामुळे तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. मात्र अतिउत्साहात निर्णय घेणे टाळा. संयम आणि योग्य नियोजन यांच्या मदतीने हा आठवडा अधिक फलदायी ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवतील. कार्यालयातील काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची भूमिका विशेष राहू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. व्यापारात हळूहळू वाढ होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी एकमेकांशी स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामे किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. प्रवास, घरगुती गरजा किंवा वैयक्तिक आवडींसाठी खर्च वाढू शकतो. मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या. बचत वाढवण्यासाठी नियोजन करणे फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंददायी राहील. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काही गैरसमज असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे. नात्यातील विश्वास आणि जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा आनंददायी कार्यक्रम किंवा छोटा प्रवास होऊ शकतो. संवादात संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरातील सदस्यांचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. नवीन लोकांशी यात्रेची ओळखी होतील. मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता सुधारेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य वेळेचे नियोजन यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. मात्र कामाच्या व्यापामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी काहींना जाणवू शकतात. बाहेरचे अन्न कमी खाणे हिताचे ठरेल. नियमित व्यायाम, चालणे, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. प्रवास आणि शुभकार्य. या आठवड्यात प्रवासाचे चांगले योग आहेत. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकतो. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. काही नवीन अनुभव आणि ओळखी भविष्यात उपयुक्त ठरतील. घरात शुभकार्य, पूजा किंवा कौटुंबिक समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
एखादी आनंददायी बातमी मिळाल्यामुळे घरातील वातावरण अधिक उत्साही राहील. प्रवासादरम्यान आवश्यक वस्तू आणि कागदपत्रांची काळजी घ्या. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा बृहस्पती देवाची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गुरुवारी हळदीचा टिळा लावून घराबाहेर पडल्यास कार्यसिद्धीचे योग वाढतील. एकूण धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही योजना मार्गी लागण्यास सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल, तर व्यवसायात नवीन संधी आणि लाभाचे योग निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीतही हळूहळू सुधारणा दिसून येईल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, उत्साह, नवीन संधी आणि कौटुंबिक आनंदाचा ठरू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील, आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि कुटुंबाकडून उत्तम सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल, विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल. योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर हा आठवडा अनेक चांगल्या अनुभवांनी भरलेला राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक बळ वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. एकंदरीत हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, प्रगती, आत्मविश्वास आणि समाधानकारक घडामोडींचा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.